हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर केमिकल बॉन्डिंगच्या लेक्चर नंबर 8 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण VSEPR थेअरी बघितली आणि 7th नंबरच्या ज्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय की शेप्स ऑफ मॉलिक्युल्स आपण काढतो या VSEPR थेअरी. पण त्यामध्ये आपण लोन पेअर नसलेल्या मॉलिक्युल्सची शेप्स बघितले. पण आपण आज लोन पेअर असल्यावरती डिस्टॉर्टेड शेप कसे असतात त्याबद्दलचं डिटेल डिस्कशन करतोय. तर स्टे ट्यून विथ मी, कारण लेक्चरच्या शेवटपर्यंत तुम्हाला सगळे शेप्स काढता येणार आहे ही गॅरंटी माझी असेल. सगळ्यात इम्पॉर्टंट हा जो आपण केमिकल बॉन्डिंग चॅप्टर बघतोय खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पाया बेस मजबूत करण्यासाठी. आणि ह्यावरती सगळ्या एक्झाम मध्ये जवळजवळ तुम्हाला 4-5 प्रश्न दिसतीलच, म्हणून हा खूप इम्पॉर्टंट आपला आजचा पार्ट आहे. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले थोडंसं रिवाइज करून देते. VSEPR थेअरीमध्ये आपण बघितलं की आपण 3D स्ट्रक्चर काढतो. कशाचं स्ट्रक्चर? मॉलिक्युलचे आपण 3D स्ट्रक्चर काढतो. प्लीज कीप इन माइंड वी कॅल्क्युलेट हिअर द 3D स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल. आणि आतापर्यंत आपण बघितलं आहे की AX2 टाईप ऑफ, AX3 टाईप ऑफ, AX4 टाईप ऑफ, AX5 अँड AX6 टाईप ऑफ स्ट्रक्चर आपण बघितले. AX2 मध्ये लिनियर स्ट्रक्चर असतं, 3 मध्ये ट्रायगोनल प्लेनर असतं, 4 जर म्हणजे आउटर ॲटम असतील तर टेट्राहेड्रल असतं, 5 असतील तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल असतं आणि 6 असतील तर ऑक्टाहेड्रल असतं. हे आपण बघितलं. पण व्हॉट आपण वेन दी बॉन्ड अँगल विथ द लोन पेअर ऑफ इज देअर. लोन पेअर असल्यावरती काय चेंजेस होतात ते आपण आजच्या पार्टमध्ये बघणार आहे. आपण VSEPR थिअरीलाच कंटिन्यू करतोय, पण ह्यामध्ये लोन पेअर जर का प्रेझेंट असतील आपल्या मॉलिक्युलमध्ये तर काय गोष्टींमध्ये चेंजेस होतात ते आपण आज बघू. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, लोन पेअर खूप मोठा इम्पॅक्ट प्ले करतो. रेग्युलर जॉमेट्रीत आत्ताच मी तुम्हाला सांगितले लिनियर कधी असतात. हे सगळे एक्झाम्पल डायगोनल प्लेनर टेट्राहेड्रल हे सगळे आपण एक्झाम्पल बघितलेले आहे. BCl3 असा दिसेल. ह्यामधले अँगल 120चे असतील. ह्यामधले अँगल कसे असतील? CO2 ह्यामधले अँगल 180चे असतील. हे सगळं आपण बघितलंय. CH4 मधले अँगल जे असेल ते कसे असणार? हे 109 मधले असतील. ठीक आहे. तर असं सगळं आपण बघितलेलं आहे. पण ह्यामध्ये जर लोन पेअर असला तर काय चेंजेस होतं? तर लोन पेअर काय रोल प्ले करतो? तर लोन पेअर हा सेंटर ऑफ ऍटम म्हणजेच न्यूक्लियसच्या जवळ आहे. आणि लोन पेअरमुळे डिस्टॉर्शन येतं, कारण लोन पेअरला जास्त जागा लागते, त्यामुळे बाकीचे अँगल जवळ येतात आणि त्यांच्यातला बॉन्ड अँगल कमी होतो ओरिजिनल पेक्षा. ठीक आहे. तर लोन पेअरमुळे आपल्याला डिस्टॉर्टेड काइंड ऑफ स्ट्रक्चर बघायला मिळतं. राईट. आता एक महत्वाचं अजून इथे आपल्याला गेम चेंजिंग दिसेल की ट्रेंड इन आयडियल बॉन्ड अँगल. तर बघा, इलेक्ट्रॉन पेअर जर वाढल्या तर बॉन्ड अँगल हा जो आहे तो युजली कमी होतो. म्हणजे जेव्हा आपला AX2 असतो, लिनियर असतो, तर तेव्हा हा जो बॉन्ड अँगल आहे हा 180चा आहे. पण एक साइड आयटम वाढला तर 120 झाला, 4 झाले तर 109 झाला, 5 आले तर 90 आणि 120 झाला, 6 झाले तर 90 डिग्री आला. तर अशा पद्धतीने जर तुमचे सेंटर ॲटम आणि साइडेड ॲटम जर का तुमचे वाढले तर बॉन्ड अँगल कमी होत जातो. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा ट्रेंड लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पुढे आपण डिस्कस करूया व्हॉट हॅपन वेन देर इज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. मग शेप मध्ये काय काय चेंजेस येतात ते आपण बघूया. ठीक आहे. आता आपण पहिलं एक्झाम्पल घेणार आहे SO2चं. ह्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये की इथे लोन पेअर डिस्टॉर्शन होणार, व्हिज्युअलायझिंग हाऊ नॉन बॉन्डिंग पेअर पुश ॲटम. ह्यामध्ये बघा आपल्याला दिसत आहे SOO आणि इथे लोन पेअर आहे. तर लोन पेअरनी काय केलं, त्या दोन पहिले अँगल असे होते मग त्याला जवळ आणलं. राईट. तर हा जो बॉन्ड अँगल आहे हा काय झाला, युजली कमी झाला. तर अशा पद्धतीने लोन पेअरमुळे त्याचा डिस्टॉर्शन आलेला आहे. ठीक आहे. आणि अनालिटिकल फोकस, MST बोर्ड एक्झाम पॅटर्न फॉर शेप प्रेडिक्शन. मग इथे तुम्हाला शेप विचारू शकतात, व्हॉट इज द शेप ऑफ SO2. मग SO2 चा शेप इथे लिनियर नाहीये, तर इथे तो V शेप आहे. बिकॉज त्या लोन पेअरमुळे तो डिस्टॉर्टेड झालेला आहे. सेम आपण H2O चं फेमस एक्झाम्पल बघू, वॉटरचं एक्झाम्पल, पाण्याचं एक्झाम्पल. H2O मध्ये तुम्हाला दोन लोन पेअर दिसतील, ते पण डिस्टॉर्टेड असेल. द रिझन बिहाइंड इज ते पण आपण डिस्कस करूया. ऑक्सिजन आणि इथे H आणि H. ठीक आहे. आता ऑक्सिजन मध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत. दोन तर
शेअर केले त्याने हायड्रोजनकडे, 4 बाकी आहे. मग एक लोन पेअर बनला आणि एक लोन पेअर बनला. तर हे लोन पेअरमुळे इथे 2 लोन पेअर असल्यामुळे याचा शेप काय आहे, व्ही शेप झाला. ठीक आहे. तर हे पण एक्झाम्पल आहे. जेव्हा लोन पेअर असतात तेव्हा ओरिजिनल शेप राहत नाही, तो डिस्टॉर्टेड होतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला दिसू शकतो. इट डिपेंड की बॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, कितीची गरज आहे त्याला, त्या पद्धतीने तो आपला शेप तयार करत असतो. ओके. तर इम्पॅक्ट ऑफ लोन पेअर हे बघूया. वेन लोन पेअर आर प्रेझेंट, रिपल्शन स्ट्रेंथ इन्क्रीजेस लिडिंग टू बेंड अँड डिस्टॉर्टेड शेप. जे मी आतापर्यंत सांगितलं आली आहे की लोन पेअर जेव्हा प्रेझेंट असते तेव्हा रिपल्शन वाढतं. रिपल्शन म्हणजे काय? रिपल्शन इन्क्रीज होतं म्हणजे मॉलिक्यूल स्वतःला दूर लोटतात. ठीक आहे, रिपेल करतात, एकमेकांपासून दूर करतात आणि त्यामुळे लिडिंग टू बेंड अँड डिस्टॉर्टेड शेप, म्हणजे बेंटेड शेप आपल्याला मिळतात किंवा डिस्टॉर्टेड शेप आपल्याला मिळतात. कशामुळे? ड्यू टू द लोन पेअर. ओके. हा खूप इम्पॉर्टंट आहे. लोन पेअरमुळे काय होतं, इम्पॅक्ट ऑफ लोन पेअरमुळे डिस्टॉर्टेड आणि बेंड काइंड ऑफ शेप आपल्याला बघायला मिळतात. आता एक्झाम्पल आपण परत बघूया. आपण H2O चे एक्झाम्पल बघितलं, SO2 चे एक्झाम्पल बघितलं. इन SO2 देर इज वन लोन पेअर, इन H2O देर इज टू लोन पेअर्स, राईट. तर आता पुढे बघूया. ओके. तर डिस्टॉर्शन ऑकर, वाय डिस्टॉर्शन ऑकर, इथे सांगितलं लोन पेअर आर हेल्ड क्लोजर टू द सेंटर न्यूक्लियस अँड ऑक्युपाय मोर स्पेस बॉन्ड पेअर. दिस डिक्रीजेस टू स्ट्रॉंगर रिपल्सिव्ह फोर्स. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि SO2 ची जॉमेट्री आपल्याला माहिती, इथे हा अँगल कमी झालेला आहे, 119 डिग्री झालेला आहे. अँग्युलर और बेंट याचा जो शेप आहे तो बेंट शेप झालेला आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर हिअर. ओके. सो दिस इज अ व्हेरी मोस्ट अँड ब्युटिफुल एक्झाम्पल ऑफ द लोन पेअरचे खूप फेमस एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला विचारू शकतात व्हाय SO2 हॅव लोन पेअर आणि व्हॉट इज द शेप ऑफ द लोन पेअर. केस स्टडी सल्फर डायऑक्साईड ब्रेकिंग द पॅटर्न. पेंट अँगल किती आहे, 119.3 डिग्री. सल्फर 2 डबल बॉन्ड आहेत आणि लोन पेअर किती आहे, 1 आहे. शेप कसा आहे, बेंट किंवा व्ही शेप. याला व्ही शेप पण म्हणतो किंवा बेंट सुद्धा म्हणतो. ऍक्च्युअल जॉमेट्री त्याची कशी असायला पाहिजे होती, ट्रायगोनल प्लेनर असायला पाहिजे होती. बट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर, वन लोन पेअर, त्याची जॉमेट्री कशी झाली आहे, त्याची जॉमेट्री ही व्ही शेप किंवा बेंट झालेली आहे. ओके. येस. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर. त्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं व्हाय, व्हॉट इज द शेप ऑफ द SO2, that is sulfur dioxide. Actually, ideal shape is trigonal planar, but due to presence of lone pair, हे अशा पद्धतीचे 120 वरून 119 वरती आली. का? कारण की लोन पेअर असल्यामुळे तो डिस्टॉर्टेड झाला आणि बॉन्ड अँगल जवळ आले, त्यामुळे त्याची बॉन्ड अँगलची स्ट्रेंथ काय झालेली आहे, कमी झालेली आहे. राईट. येस. सो की एक्झाम टेकअवे आपल्याला हेच घ्यायचे आहे समरीमध्ये. रेग्युलर जॉमेट्री ऑकर वेन ऑल डोमेन्स आर बॉन्डेड पेअर. रेग्युलर जॉमेट्री आपल्याला कधी मिळते, जेव्हा सगळे बॉन्डेड पेअर असतात. म्हणजे जेव्हा लोन पेअर प्रेझेंट नाहीये, वेन देर इज नो लोन पेअर इज प्रेझेंट इन द मॉलिक्यूल, देन देर इज अ रेग्युलर काइंड ऑफ जॉमेट्री. अँगल श्रिंक चेक केव्हा होतात, एव्हरी लोन पेअर टिपिकली रिड्यूस द बॉन्ड अँगल फ्रॉम द आयडियल व्हॅल्यू. आयडियल बॉन्ड अँगल पेक्षा लोन पेअर प्रेझेंट असेल तेव्हा बॉन्ड अँगल थोडासा काय झालेला असतो, कमी झालेला असतो. नेमी शेप आर नेम बेस्ड ऑन द न्यूक्लियर पोझिशन अँड इलेक्ट्रॉनिक वर्सेस मॉलिक्युलर. शेपला नावं कशा पद्धतीने दिली जातात, तर हे पण आपण बघितलेलं आहे. तर ऍक्च्युअल शेप पेक्षा त्याचा शेप बेंडेड असतो, आपल्याला काही प्रमाणात चेंज झालेला दिसतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण थेरॉटिकल ऍस्पेक्ट बघितला विथ प्रॅक्टिकल कन्क्लुजन एक्झाम्पलच्या माध्यमातून. सो व्हॉट वी लर्न टुडे, इज द लोन पेअर. when lone pair present, what happened. ठीक आहे. लोन पेअर प्रेझेंट असेल तर आयडियल शेप पेक्षा मॉलिक्यूलचा शेप वेगळा असतो. लोन पेअरमुळे बॉन्ड अँगल कमी होतो आणि तो आयडियल पेक्षा थोडा कमी झालेला असतो. बिकॉज द रिझन बिहाइंड इज लोन पेअर इज प्रेझेंट इन बिटवीन द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या जवळ लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळे बॉन्ड अँगल शिफ्टेड अँड बॉन्ड अँगल बेंड, और वी कॅन से दॅट द बॉन्ड अँगल मे बी चेंज और डिस्टॉर्टेड. राईट, हे आपण शिकलो आहे. आणि आयडियल पेक्षा बॉन्ड अँगल लोन पेअरमुळे बॉन्ड अँगल हा कमी असतो. व्हिज्युअलायझिंग अन इनव्हिजिबल फोर्स दॅट शेप आर वर्ल्ड. तर अशा पद्धतीने
तो शेप जो आहे तो कुठेतरी चेंज झालेला असतो. H2O मध्ये, SO2 मध्ये आपल्याला शेप चेंज झालेला दिसतो. H2O मध्ये व्ही शेप आहे, SO2 मध्ये पण व्ही शेप आहे. SO2 चं एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये बघितलं. SO2 हा ट्रायगोनल प्लेनर असायला पाहिजे इन ऍक्च्युअल मध्ये, पण तो काय होतो, व्ही शेप होतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दोन पेअर. ओके, तर अशा पद्धतीने आपण VSEPR थेरीचे एक्झाम्पल पण बघितले, आयडियल मधले एक्झाम्पल बघितले, त्याच्यानंतर लोन प्रेयर प्रेझेंट असलेले एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट येत्या 9th नंबरच्या पार्टमध्ये सुद्धा आपण अजून डिटेलमध्ये एक्झाम्पल बघू विथ द प्रेझेन्स ऑफ लोन पेयर, आणि मग आपण पुढे शिफ्ट करू. काही डाऊट असतील तर कमेंटचा वापर करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. हे मी नेहमीच सांगत असते. तुम्ही बिनधास्त कोणताही क्वेश्चन विचारू शकता, काही हेजिटेट करायची गरज नाहीये. अभ्यास करत राहा, काही डाऊट असतील तर बिनधास्त विचारा. थँक्यू.